नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आम्ही सायन्स म्युझियमला चाललेलो आहोत सगळेजण. खूप लेट झालेला आहे, फक्त 10 मिनिटं फक्त 10 मिनिटं राहिलेले आहेत आणि 10 मिनिटामध्ये आम्हाला तिथे पोचायचं आहे. जर नाही गेलो तर बंद होणार आहे, रिटर्न या परत यावं लागणार आहे. सो एवढे सगळे फास्ट झालेले आहेत. बघू आपण गावठायला भेटतंय की नाही भेटत, रिटर्न जावं लागतं. जाना तू भी भगा दे. काय काय आमच्याकडे फक्त 20 मिनिटं राहिलेले आहेत. चाललोय 20 मिनिटामध्ये अख्खा म्युझियम कव्हर करायचे. दमलेले प्राणी. सगळेच दमलेले आहेत. Electrical conductivity, integrated circuits, period of time, integrated circuit आहे. Communication, encrypted messages, secret messages that appears on the monitor, just like this. 1G, 2G, 3G, 4G, 5G. These are the generations in which we are living. Air traffic control. This is the radar system. रडार सिस्टीम आहे म्हणजे उष्णामध्ये जे काही डिटेक्ट केलं जातं ते रडार सिस्टीमने डिटेक्ट केलं जातं. हे आकाश मिसाईल सिस्टीम आहे. ऑटोनॉमस सिस्टीम, थर्मल इमॅजिनिंग, वेरेबल हेल्थ केअर, GPS नेव्हिगेशन, कॉल अँड टेक्स्ट फंक्शन्स, इमर्जन्सी SOS. जे हेल्थकेअर गोष्टी आहेत जे आपण वेअर करू शकतो ते हे असं प्रेझेंट केलं. बायोटेक्नॉलॉजीचा सेशन आहे. सगळं बायो रिलेटेड गोष्टी. काय DNA स्ट्रँड. आधीच्या काळामध्ये म्हणजे आदिवासीच्या वेळेस कशा टेक्निक्स यूज करायचे प्रत्येकसाठी, जेवण बनवण्यासाठी, परत चपात्या भाजण्यासाठी, पाणी भरण्यासाठी, हे सगळ्याच्या टेक्निक्स यूज करायचे इथं असं प्रेझेंट केल्यात. अर्ली मेथड्स ऑफ प्लांट अँड ॲनिमल ब्रीडिंग, म्हणजे शेती कशी केली जायची आणि ॲनिमल्सचं ब्रीडिंग म्हणजे त्यांचं इन्फॉर्मेशन फोटो काढण्याचे. इथे सगळं बायोलॉजी रिलेटेड इनोव्हेशन्स अँड इन्व्हेन्शन्स ठेवलेले आहेत. हे आहेत रॉबर्ट हुक यांनी सेल म्हणजे जो मेन पार्ट गोष्ट असते आपल्या बॉडीमध्ये ज्याच्याने पूर्ण आपली बॉडी तयार होते त्याचं इन्व्हेन्शन केलेलं आहे सेल्स. परत DNA स्ट्रँड आहे. हा जो आहे ॲनिमल सेल आहे. या दिस इज द ॲनिमल सेल और द प्लांट सेल. इथं बायोटेक्नॉलॉजी अँड ॲग्रिकल्चर आहे म्हणजे आपलं गव्हाचा
माहिती दिलेली इथे. स्पेस टेक्नॉलॉजी, आपले इंडियाचे फर्स्ट स्पेस इंडियन जे स्पेसमध्ये जे पहिल्यांदा गेलेले ते राकेश शर्मा यांचा स्टॅच्यू आहे. इथे सगळं स्पेस मटेरियल त्यांनी शो केलेलं आहे, म्हणजे स्पेस किट, म्हणजे जे ॲस्ट्रॉनॉट्स आहेत ते कसं किट घालतात, काय असतं ते सगळं त्यांनी इथे शो केलेलं आहे. हे सिग्नल्ससाठी यूज केलं जातं. आणि मिशन कंट्रोल सेंटर, म्हणजे जेव्हा सॅटेलाईट स्पेसमध्ये जाते तेव्हा त्याचं सगळं कंट्रोल अशा एका सेंटरमध्ये कंट्रोल केलं जातं. ते मॉरिटिस, हे बँगलोर आणि हे ब्रुने असे सेंटर्स आहेत. केवढं मोठं आहे ना हे पण. इफ जर कोणाला ॲस्ट्रॉनॉट बनण्याचं स्वप्न असेल तर बी अॅन ॲस्ट्रॉनॉट याचं प्रेझेंट केलं आहे. मध्ये जेवढे सॅटेलाइट्स सोडलेत स्पेसमध्ये या सगळ्यांचे इथं मॉडेल्स आहेत, फक्त आता दाखवण्याचं. हे रॉकेटचं सेक्शन आहे. इथे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स SLV-3 दाखवलेलं आहे. ग्लोबल पोझिशन ऑफ द सिस्टीम. India is the first moon to the mission. The mission of the India. 2 hours later. India's first mission to the moon. आपल्या भारताची पहिली स्त्री कल्पना चावला जिने स्पेसमध्ये जाऊन तिचा बेस्ट दिलं, तिचं आपण इथे प्रेझेंटेशन केलेलं आहे. स्पेस सूट्स आहेत, स्पेस फूड, इथं इलेक्ट्रॉनिक टेक्निक्सचं प्रेझेंटेशन केलेलं आहे. इकडे फन सायन्स आहे, सर्किट्स वगैरे बघितले ना आपण. चार्ज, इलेक्ट्रॉनिक चार्ज, इलेक्ट्रोस्कोप्स याचं प्रेझेंटेशन केलं आहे. म्हणजे सगळं याच्यामध्ये मेजर केलं जातं. बॅटरीज कशा असतात, वोल्टेज कशा असतात, इलेक्ट्रिकल वोल्टेज कसं असतं हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि प्रजाती वाढत गेल्या प्रेझेंटेशन आहे. ही प्रेझेंटेशन आहे. डायनासॉर्स डायनासॉर्स. लेकिन 1 सेकंड. ये देखो गाइस, ये भाई बच्चे आवाज कर. मत करो। ए देख मत इधर चल। बंद कर भाई। ए थांबा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. सगळे हॅन्डी बंद केले. चलो बाय गाइस. बंद केले सगळे. चलो बाय. वी आर डन नाउ. हाकलून आमची इतकं पटपट केलंय हाकलून बेइज्जती केली, हाकलून टाकले अक्षरशः आम्हाला त्याच्यामध्ये. ठीक आहे, पण मला इतकं नीट दाखवता नाही आलं, पण मला जेवढं दाखवता आलंय तेवढं मी ट्राय केलंय. सो मी खूप व्हिडिओ घेते. हां, ते मी यूज करेल जॉबचं हे करायला. चलो ते कट करा. चलो बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एवढी इन्फॉर्मेटिव्ह वाटलीच तुम्हाला. मला ते ट्राय नाही करता आलं, टाईमचा थोडासा इश्यू होता. तर ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. बाय. आणि थँक्यू सो मच, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली आणि आवडली असेल तर प्लीज कमेंट करून सांगा मला तुम्हाला कशी वाटली आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असेच व्हिडिओज बघत राहा आणि प्रेम करत राहा. बाय.